हेलो एवरीवन, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल। सो आज एक स्पेशल दिवस है फॉर राजवी एंड एज वेल एज फॉर बोथ ऑफ अस। टुडे वी आर ट्रैवलिंग टू वन ऑफ आवर फेवरेट डेस्टिनेशन, यू कैन से। आता आम्ही सध्या एअरपोर्टला आहोत. वी आर वेटिंग फॉर आवर फ्लाईट. आणि आमची राजवी जी आहे सध्या स्लीपिंग मोडमध्ये आहे. बिकॉज आम्ही मिडनाईट फ्लाईट बोर्ड करतोय. सो इट्स माय 30th बर्थडे, राजवीज फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप अँड सेलिब्रेटिंग माय मॅटर्निटी लीव एज वेल. तर तुम्ही बघत राहा आम्ही कुठे जातो. आम्ही श्रीलंकामध्ये पोहोचलेलो आहे आणि आम्ही प्रायव्हेट कॅब केली आहे. हे आहे श्रीलंका. ब्युटिफुल कंट्री आहे, खूप ग्रीनरी आजूबाजूला. फूड कोर्टला आम्ही थांबलोय ब्रेकफास्ट करायला. तर आम्ही कोलंबो एअरपोर्ट पासून 180 किलोमीटर्स ट्रॅव्हल करतो. सो आम्ही साऊथ ऑफ श्रीलंका एक्सप्लोअर करतोय. हे रोड्स आहेत श्रीलंकाचे, मस्त क्लीन रोड्स आहेत. ही ट्रिप आम्ही सेल्फ बुक केलेली आहे. तर सगळे डिटेल्स वगैरे मी शेअर करेन ब्लॉग्समध्ये. छोटे छोटे ब्लॉग्स करेन किंवा मोठे व्लॉग्स, इट डिपेंड्स कसा टाइम मिळतोय ते. से हाय. हेलो राजवी. हाय. सो आत्ता आम्ही आज आलो आहोत वेलिगमाला. आम्ही आमचं हॉटेल स्टे शनोरा मिरिसाला केलेला. तर मिरिसाला आम्ही काल कोकोनट ट्री हिलमध्ये गेलेलो, त्याचं शॉर्ट्स मी टाकलेलं आहे. आता आम्ही असं एक कवर्ड शॅक्स टाईप घेतलेलं आहे. ती पण एन्जॉय करते आणि आम्ही पण एन्जॉय करतोय. सो बेसिकली हा बीच आहे, हा सर्फिंगसाठी फेमस आहे आणि इकडे सर्फिंग केलं जातं. तुम्हाला दाखवते. हा आहे वेलिगमाचा बीच. इथे असे सर्फ जे इथे शिकवतात पण सर्फिंग 1 hourसाठी इन्स्ट्रक्टर घेऊन. आणि मग तिथे ते सगळे जे आहेत ते सगळे सर्फिंग स्कूल्स आहेत. त्यानंतर मग ते सर्फ करायला पाठवतात. तर तुम्ही इथे बघू शकता, मी थोडंसं झूम केलं आहे. इकडे ते सर्फिंग शिकवतात. वेलिगमा बीच नंतर आम्ही इकडे हिस्टॉरिकल प्लेस आहे तिकडे आलो आहे. तर ही आहे ती हिस्टॉरिकल प्लेस, बुद्धांची आहे. इकडे चढून जायचं आहे आम्हाला. एक शॉर्टकट त्याने दाखवलं आहे. तसं आमच्याकडे बेबी आहे, दाखवते मी तुम्हाला. या अशा स्टेप्स आहेत. जे आम्ही चढून आलो ते आहे हिस्टॉरिकल पगोडा. different country, different cultures.
इकडून हा लॉंगकट होता, पण आम्ही शॉर्टकटने आलो. हे त्याचं एंट्रन्स आहे, आम्ही बॅक साईडने आलो. हे 236 BCचं आहे, ते लिहिलेलं आहे त्यांनी. सेक्रेड श्रीन रूम. आणि हा बुद्धांचा खूप मोठा स्टॅच्यू आहे इकडे, तुम्ही बघू शकता. व्हेरी नाईस स्टॅच्यू. सो आता मी मॉन्युमेंट बघितलं, वेलिगमाला बीच बघितलं, बीचवर थोडासा टाइमपास केला, फोटोज वगैरे काढले. सर्फिंग होतं, पण मला सर्फिंग एवढं करायचं नव्हतं. आय विल बी ट्राईंग फॉर स्नॉर्कलिंग. आणि नेक्स्ट आम्ही जे आलो आहोत ते आहे अहनगमा. अहनगमाला एक सिक्रेट बीच आहे, तिकडे आलो आहे, मी दाखवते तुम्हाला. सो आम्ही स्ट्रॉलर घेऊन आलो आहे बीचवर, कारण की ऊन आहे, सो तिला ऊन नको लागायला. हे बीच आहे सिक्रेट बीच, विच इज व्हेरी ब्युटिफुल. त्याचा व्ह्यू खूपच छान आहे. हे बघा, एकदम पीसफुल आहे, इथे जास्त लोकच नाही आहेत. हे बघा, व्हेरी नाईस लोकेशन, वर्थ कमिंग. सो प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक लोकेशनला आम्ही ऑब्झर्व केलं आहे, इथे पाण्याचा कलर, पाण्याचा क्लीनलीनेस प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे. ब्युटिफुल लोकेशन. तर आम्ही मिरेसामध्ये जो स्टे घेतला आहे तो इकडचा स्टे आहे, जिथे रूममधून मला पूर्णपणे सी दिसतं, मस्त सनसेट पण दिसेल आज. खूप खूप छान व्ह्यू आहे. इथे खाली ब्रेकफास्टसाठी ते देतात बसायला, इकडे पण आपण बसू शकतो. हॉटेल चांगलं आहे, बघू शकता. द ओनली डिसएडव्हान्टेज ऑफ दिस हॉटेल इज ह्याचे रूम्स आम्हाला थोडे छोटे वाटले, पण ह्या व्ह्यू समोर सगळं काही एक्सेप्टेड आहे. सो हा आमचा स्टे मिरेसाचा होता. तर आज आमचं चेकआउट आहे या हॉटेलमधून, जे मिरेसाचं हॉटेल आहे तिथून. आम्ही 2 days इथे स्टे केला. हे असं हॉटेल आहे, जे मी काल ब्लॉगमध्ये दाखवलं नव्हतं मे बी. आणि काल तुम्हाला एक्सप्लेन केलं हा व्ह्यू इकडचा. ॲक्सेसिबल टू द बीच. हे बघा, सो आम्ही खूप छान एन्जॉय केले हे 2 days मिरेसामध्ये. तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता नक्कीच. थँक्यू फॉर वॉचिंग.